जे एका जनरेशनला जर आरक्षण भेटलं असेल तर पुढच्या जनरेशनला ते आरक्षण न देता इकॉनॉमिक बेसिसवर तिथून पुढच्या नेक्स्ट जनरेशनला चालू करावं असं वाटतं मला. ऊसतोड कामगार आहेत आमच्या इकडे सगळे, त्यांना जर मुलांना शिकायचं असेल तर त्यांना आरक्षण पाहिजे. साहजिक काही मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे. आरक्षण असायलाच नाही पाहिजे. ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नाहीये हे स्पष्ट बोलण्याची ताकद कुणाकडेच नाहीये. भले त्यांचं क्वालिफिकेशन असलं, मार्क्स जरी टॉप लेवलचे असले तरी पण एका पॉइंटला येऊन त्यांचं कुठेतरी त्या रिझर्वेशन सीट्समुळे त्यांना हवे ती क्वालिफिकेशन भेटत नाही. जरांगे पाटलांना साथ द्या. जरांगे पाटील ते शांततेच्या पद्धतीने करतात, त्याच्यामुळेच मी म्हणतो जय हिंद जय भारत. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंडमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज ग्राउंडवर उतरण्याचं कारण आहे आरक्षणाचा मुद्दा. राज ठाकरेंनी मध्ये स्टेटमेंट केलं होतं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये. तर महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तरुणाईला याबद्दल काय वाटतं की खरंच आरक्षणाची गरज आहे नाहीये, आज आपण त्यांनाच विचारूया. चला, काय वाटतं? आरक्षणावरनं महाराष्ट्र पेटलेला आहे. राज ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं की आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला. तुम्हाला असं वाटतं? गरज नाहीये असं म्हणण्यापेक्षा मला वाटतं की आरक्षणाचा मुद्दा एक म्हणजे एका जनरेशनला जर आरक्षण भेटलं असेल तर पुढच्या जनरेशनला ते आरक्षण न देता इकॉनॉमिक बेसिसवर तिथून पुढच्या नेक्स्ट जनरेशनला चालू करावं असं वाटतं मला. म्हणजे पूर्णपणे आरक्षण नसावं हे चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करून एक इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. आता जे काही जातीय विद्वेष निर्माण झाला का वाटतो महाराष्ट्रामध्ये, तिकडे मराठवाड्यात तर पूर्ण वातावरण पेटलेलं आहे. ओबीसी वर्सेस मराठा एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. त्याच्यातनं राजकीय लोक सुद्धा ते वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतात. काय वाटतं ओव्हरऑल या परिस्थितीबद्दल महाराष्ट्रातल्या? ह्याच्यामध्ये कसं आहे की मेन एक राजकीय मोटिव्ह सगळ्यांचा ह्याच्या मागे असतो. म्हणजे जनतेचं भलं व्हावं किंवा कुणाला आरक्षण भेटावं कुणाला नाही, ह्याच्या मागे तरी काही असं असेल मला वाटत नाही. मेन म्हणजे इलेक्शन आला का प्रत्येक वेळी मुद्दा असा उचलला जातो. इलेक्शन संपल्यानंतर 2-3 वर्ष सगळे मुद्दे शांत होतात. परत इलेक्शनच्या आधी तोच मुद्दा उठवला जातो. मग एक मोस्टली कुठेतरी कुणाची तरी प्रपोगंडा नेहमी असतो ह्याच्या मागे. असं आहे. कोण जबाबदार वाटतं या परिस्थितीला आत्ता ह्या काळात? ह्याच्यामध्ये एक असं इंडिव्हिज्युअली जबाबदारी नाही आपण कुणावरती हे करू शकत. म्हणजे तसं बघायला गेलं तर राजकारणी सगळे म्हणजे जे आतापर्यंतचे निवडून गेलेत, निवडून नाही आलेत, हे सगळे जबाबदार आहे. असं इंडिव्हिज्युअली कुणाला तुम्ही धरू नाही शकत. काही लोक आत्ताच इथे जॉईन झालेत, त्यांनाही आपण विचारूया. पट्टं का तुला आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्ता आपण बोललं पाहिजे, हे पट्टं का? कशाविषयी? आरक्षणाविषयी. आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात आता तापलेला आहे, बरोबर. राज ठाकरेंनी पण स्टेटमेंट केलं होतं की आरक्षणाची गरजच नाहीये. तुला काय वाटतं याच्यावर? नाही, जे मागासलेले आहेत त्यांना आहे गरज अजून. काय आता मी बीड मधून येतो, काही ऊसतोड कामगार आहेत आमच्या इकडे सगळे बऱ्यापैकी, त्यांना जर मुलांना शिकायचं असेल तर त्यांना आरक्षण पाहिजे. मित्र, आता तू म्हणाला बीडचा आहेस, मराठवाडा पेटलाय, तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. मराठा वर्सेस ओबीसी थेट लोक भांडतायत, जातीवरनं भांडतायत, एकमेकांच्या दुकानांमध्ये जायला लोक कचरतायत. काय वाटतं ही परिस्थिती कशी आहे आता महाराष्ट्रात? नाही म्हणजे एवढं काही नाही, जेवढं दाखवते एवढं ग्राउंड लेवलला एवढं नाहीये, थोडंफार आहे आता सध्या. कोण फायदा घ्यायचा प्रयत्न करते? कोण जबाबदार कोण वाटतं या परिस्थितीला? एवढा वाद चिघळायला कोण जबाबदार वाटतं? आता ज्याला फायदा होतोय त्यानेच लावलेला. ठीक आहे, आपण आणखीन काही लोकांना विचारूया की त्यांना काय वाटतं याच्याबद्दल. नमस्कार, आम्ही आरक्षणाबद्दल लोकांना काय वाटतं हे बोलतोय. तर मला तुम्हाला दोघांनाही विचारलं, दोघंही थांबा, की काय वाटतं आरक्षण पाहिजे की नाही पाहिजे? कारण का राज ठाकरे म्हणाले होते की आरक्षणाची महाराष्ट्रालाच गरज नाही आहे. तसं वाटतं का तुम्हाला? नाही, आरक्षण पाहिजे. प्रत्येक मागासवर्गीय असेल किंवा ज्यांची आर्थिक अडचण असेल, समजा आता ओबीसीचं म्हणणं झालं की आरक्षण आहे पण त्यांना नॉन क्रिमिनल लावलेलं आहे, ज्यांची खरंच परिस्थिती आहे की त्यांना मिळायला पाहिजे. आता जी परिस्थिती महाराष्ट्रात तू बघतोयस, म्हणजे मी आता काही मराठवाड्यातल्या मुलांना भेटलो इथे, आता तुझ्याशी बोलण्या अगोदरच आम्ही बोलत होतो. तूही मराठवाड्यातला आहेस, कुठला आहे? मी जालन्याचा आहे. जालन्याचा आहेस, म्हणजे तू तर प्रॉपर आंतरवादी सराठी वडीगोत्रीमध्ये काय चाललंय याच्याबद्दल जाणून असशील. हा जो वाद चालू आहे मराठा वर्सेस ओबीसी, मराठी म्हणतात की आम्हाला ओबीसींच्या याच्यातनं पाहिजे किंवा आम्हाला आरक्षण पाहिजेत मुळात, पण हा जो जातीमधला जो वाद वाढत चालला, त्या एकूण परिस्थितीबद्दल तुला काय वाटतं? साहजिक काही मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, नक्की माझं मत आहे. पण जर ओबीसी मधून आरक्षण मिळालं तर समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि ते एक जातीवाद निर्माण होईल. त्यामुळं तसं शक्यतो नको जावं की वाद होऊन आरक्षण नकोच मिळावा. कारण ते सगळ्यांनाच माहिती आहे की वाद होऊन आरक्षण मिळालं मग ते जास्त काळ टिकणार नाही. जे शांततेनं आणि जे न्यायालयानं दिलेलं आरक्षण तेच जास्त काळ टिकेल असं वाटतं मला.
हे जी भांडणं लागत आहेत जाती जातींमध्ये किंवा राजकीय वातावरण तापले, सामाजिक वातावरण, कोण जबाबदार वाटतं? याच्या मागं आता भरपूर असं जण म्हणतात की आंदोलक म्हणजे राजकारणी, याच्या मागे भरपूर मोठा असा इतिहास आहे. मी असं नाव वैयक्तिक काही घेणार नाही, पण असं म्हणतात की हा राजकारणी, पण शेवटी काही म्हटलं तर याच्यामध्ये राजकारण्याचं कुठतरी म्हणजे त्यांना सपोर्ट असेल, पाठिंबा असेल किंवा त्यांचा एकंदरीत दुसऱ्या भाषेमध्ये त्यांचा हात आहे असं म्हणू शकतो आपण. आपण आणखीन काही लोकांना विचारूया पुढे जाऊन, तिथेही काही लोक दिसत आहेत, आपण तिकडे जाऊन विचारूया. राज ठाकरेंनी मध्ये आता स्टेटमेंट केलं की आरक्षण नकोय महाराष्ट्रात, तुम्हाला काय वाटतं? आरक्षण तर पाहिजे, कारण मी स्वतः मराठा आहे आणि माझं फार्मसी झालेलं आहे. आरक्षण पाहिजे कारण कसं सगळ्यांना आरक्षण भेटले, मराठ्यांना पण थोडंफार तर आरक्षण पाहिजे, कारण शिक्षणामध्ये जी नीटच्या परीक्षा आहे, CITच्या परीक्षा आहे, JEEच्या परीक्षा आहेत, त्यांच्यामध्ये मराठ्यांच्या मुलांना 500-550 मार्क पडत आहेत आणि दुसऱ्या मुलांना त्याला 450-460 पडत आहेत, पण तो मुलगा लागतो आणि मराठ्यांचा मुलगा लागत नाही. त्याच्यामुळे आरक्षण पाहिजे, कारण जरांगे पाटलांना साथ द्या. जरांगे पाटील ते शांततेच्या पद्धतीने करतायत, त्याच्यामुळेच मी म्हणतो जय हिंद जय भारत. पण तुमच्या मित्रांना पण विचारूया. मित्रा, आता तुझा मित्र बोलला की आरक्षणाची गरज आहे महाराष्ट्राला, तुला काय वाटतं, खरंच गरज आहे का? गरज आहे, परंतु आर्थिक निकषावरती आरक्षण असलं पाहिजे. म्हणजे मागच्या, कारण की आपल्याकडे कलेक्टिव्ह IQ वरती आपण जे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे, जो मागं पडत चाललेला समाज आहे त्यांना पण पुढे येण्यासाठी गरज आहे. आणि ज्या लोकांच्या 1-2 पिढ्या ज्यांना आरक्षण भेटले, मग त्यांचं आरक्षण कमी करून जे आर्थिक मागास आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आणि आरक्षण वाढवून पण फायदा नाहीये, कारण की जे आपल्या इथले टॅलेंटेड लोक आहेत ते बाहेर जात आहेत दरवर्षी. आता ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, मराठवाड्यात परिस्थिती तापलेली आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रातच त्याचे पडसाद उमटत आहेत, राजकीय असेल, सामाजिक असेल, या परिस्थितीला काय, या परिस्थितीबद्दल मत काय? पुन्हा तरी एखाद्या व्यक्तीवरती पर्सनली अटॅक करून आरक्षण मिळेल असं नाहीये, आणि ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नाहीये हे स्पष्ट बोलण्याची ताकद कुणाकडेच नाही. सगळ्यांना फक्त आडून राजकारण करायचंय. विरोधी पक्षांमध्ये मीटिंगला बोलवलं होतं, ते गेलेलं नाहीये, ते स्पष्ट बोलायला तयार नाहीये ओबीसी मधून तुम्ही आरक्षण देणार की नाही यावरती. त्यामुळे ह्याचा फक्त आणि फक्त अजेंडा म्हणून वापर केला जातो असं मला वाटतंय. कोण वापर करतोय? सगळ्यांना माहिती ते. सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, आरक्षण असावं की नाही? वैयक्तिक तुमचं मत काय? नाही, आरक्षण असं नाहीच पाहिजे, आरक्षण असायलाच नाही पाहिजे खरं तर. काय असं वाटतं? कारण की आरक्षण असेल ना तर ज्यांना कमी मार्क्स पडतात ती लोक पुढे जातात, आणि ज्यांना आरक्षण नसलं ते हुशार असूनही पुढे जात नाहीत. त्याच्यामुळे आरक्षण कोणालाच नसवायला पाहिजे, इक्वॅलिटी असायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला आरक्षणाबद्दल काय वाटतं, असावं नसावं? कारण का राज ठाकरे मध्ये बोलले होते की आरक्षणाची गरज नाही महाराष्ट्राला, तुम्हाला असं वाटतं का? दोघंही बोला. नाही, तसं म्हणायला गेलं तर नाहीये, कारण म्हणजे आता मी स्वतः आरक्षणामध्ये मोडते, म्हणजे मला रिझर्वेशन मध्ये भेटतं, पण माझे जे फ्रेंड्स वगैरे आहेत मला माहिती आहे, भले त्यांचं क्वालिफिकेशन असलं, मार्क्स जरी टॉप लेवलचे असले तरी पण एका पॉईंटला येऊन त्यांचं कुठेतरी त्या रिझर्वेशन सीट्समुळे त्यांना हवे ती क्वालिफिकेशन भेटत नाही किंवा ती पोस्ट भेटत नाही. सो रिझर्वेशन ॲज इन नाही पाहिजे असं, म्हणजे माझ्या अगदी नकोच आहे की जरा फेर विचार झाला पाहिजे असं वाटतं? फेअर विचार म्हणजे रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीमध्ये पाहिजे? ज्यांचं फायनान्शियली प्रॉब्लेम आहेत ना, ती गोष्ट आपण नाही काय इंटेन्शनली बघू शकतो की फायनान्शियल त्यांना तुम्ही स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड करा, पण इंटेलिजन्सच्या बेसिसवरती रिझर्वेशन नाही पाहिजे की मार्क्स कमी आहेत तरी पण तुम्ही रिझर्वेशन देताय. तुम्हाला काय वाटतं, असावं की नसावं? इथपासून सुरुवात करूया आपण. नाही, मला वाटतं की नसावंच रिझर्वेशन, कारण आता आपण रिझर्वेशन चालू झालं होतं की डिस्क्रिमिनेशन व्हायचं आणि आपण खूप भेदभाव वगैरे करायचो आणि सेम नव्हतो. आता आपण अशा ह्याच्यावर आहे की आपण सगळे एका लेवलवर आलेलो आहोत, आपण आधीसारखे नाही असं वाटतं एका लेवलवर आहोत सगळे. हो. आता जी काही परिस्थिती महाराष्ट्रात आपण विटनेस करतोय त्याच्यासाठी आम्ही आता सगळ्यांशी बोलतोय, त्या परिस्थितीमुळे की वातावरण तापलेलं आहे. मराठवाडा तिकडे जाती जातींवरनं भांडतायत लोक, ओबीसी वर्सेस मराठा अशी परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला काय वाटतं, वातावरण कसं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरनं महाराष्ट्रात सध्या? तेवढी सध्या काही नाहीये. कोण निर्माण करते ही कॉन्ट्रोवर्सी किंवा हे वातावरण कोण निर्माण करते असं वाटतं तुम्हाला? आपणच करतोय, समाज म्हणूनच आपण सगळे समाज म्हणून आपणच करतोय, कारण जे रिझर्वेशन वाले आहेत ते त्यांना रिझर्वेशन पाहिजे. काही तर मी बघितलं, सगळेच नाही म्हणते, बट खूप सारे लोक असे आहेत जे की ते रिझर्वेशन आहे म्हणून त्यांचं
स्वतःचे स्टँडर्ड्स कमी करून घेतात की आम्हाला एवढेच मार्क्स पडायचे, आम्हाला एवढेच प्रगती करायची, आम्हाला पुढे नाही जायचं, म्हणजे इथे सेटल होऊ शकतो आम्ही. मग ते स्वतः ग्रो नाही होते. सो मित्रांनो, बऱ्याच जणांनी आपल्याला बाईट देणं टाळलं सुद्धा, बऱ्याच जणांनी त्याच्यावर दिला सुद्धा, मनमोकळेपणाने त्याच्यावर बोलली लोक, त्यांची मतं मांडलेली, रोखठोक मतं मांडलेली. तुम्हाला ती कशी वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा, कारण हॅशटॅग आरक्षणावर बोलायलाच हवं असं आम्हाला वाटतं. हाच आजच्या पॉलिटिक्स ऑन ग्राउंडचा टॉपिक होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.